मंडळी बघता बघता 2024 संपत आले। तसं बघायला गेलं तर 2024चं साल गाजवलं निवडणुकांनी आणि त्यांच्या निकालांनी, पण याच 2024चा शेवट सुद्धा अशाच एका खतरनाक निकालानं झालाय। महाराष्ट्रभरातील असंख्य बैलगाडा प्रेमी ज्या मैदानाची आतुरतेनं वाट बघत असतात, तेच महाराष्ट्रातील सर्वात जुनं आणि सर्वात प्रतिष्ठेचं समजलं जाणारं पुसेगावचं हिंदकेसरी मैदान काल मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पुसेगावात पार पडलं। 100-200 नाही, तब्बल 1199 गाड्या कालच्या हिंदकेसरी मैदानात पळाल्याचं समजतंय। एक से बडकर एक बैल या कालच्या मैदानात सहभागी झाले होते। बादल असेल, चिक्या असेल, सर्जा, बब्या, लखन, बलमा, रायफल यांसारखे असंख्य बैल आणि अर्थातच गर्णिकेचा राजा मथुर आणि बकासूर। पुसेगावचं हिंदकेसरी मैदान पार पडलं आणि यातून एक विशेष खतरनाक निकाल समोर आला। साऱ्या नामांकित बैलांना बाजूला सारत एका नव्या बैल जोडीनं कालचं मैदान मारलं। कशी झाली पुसेगावची हिंदकेसरी मैदानाची शर्यत? कोणती गाडी कालच्या मैदानात हिंदकेसरी किताबाची मानकरी ठरली आणि गर्णिकेचा राजा मथुर आणि बकासूर सोबत नेमकं काय झालं हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, पुसेगावचं बैलगाडा शर्यतीचं मैदान म्हणजे महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींमध्ये सर्वात मानाचं मैदान समजलं जातं। पुसेगाव मैदानाला बैलगाडी शर्यत क्षेत्रातली पंढरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। कितीही मोठी बक्षिसं बैलानं जिंकली असली तरी पुसेगावचं मैदान जिंकल्यावर मिळणारा मान कायावरच असतो आणि हाच मान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजेच अगदी सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर इथपासून ते छत्रपती संभाजीनगर, जालना अशा सर्व जिल्ह्यातून हजारो बैल पुसेगावच्या मैदानात भाग घेण्यासाठी 2-2 दिवस आधीपासून पुसेगावात दाखल झाले होते। 27 डिसेंबरला सकाळी मैदान सुरू झालं। एक एक फेरा हळूहळू होत गेला। तब्बल 1199 गाड्यांचे फेरे झाले। यातून एकूण 10 सेमीफायनल घेतल्या गेल्या आणि या 10 सेमीफायनलमधून जिंकून आलेले 10 आणि 2 सामन्यातल्या 2 गाड्या अशा एकूण 12 बैलगाड्यात पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानाची फायनल सजली। फायनलमध्ये राज्यातले तगडे अर्थात बकासूर, गोटचा सर्जा, मथुर, कॉकटेल, गर्णिकेचा राजा असे नामांकित आणि प्रतिष्ठित बैल धावणार होते। जरी या शर्यतीसाठी एकूण 1199 गाड्या आल्या असल्या आणि फायनलमध्ये 12 गाड्या धावणार असल्या तरी अख्ख्या पुसेगावच्या पब्लिकचं लक्ष लागून राहिलं होतं ते फक्त 3 बैलांकडं। पहिला म्हणजे गर्णिकेचा राजा, दुसरा राहुल पाटलांचा मथुर आणि तिसरा मोहिल शेटचा पब्लिक किंग बकासूर। तसं बघायला गेलं तर हे तिन्ही सुद्धा बैल पळायला चपळ। आता सगळ्यांचं लक्ष या 3 बैलांकडेच असण्यामागची कारणं सांगायची झाली तर एका वर्षापूर्वी झालेल्या पुसेगावच्या मैदानात मोहिल शेटच्या बकासूरनं हे मैदान पटकावलं होतं आणि तेव्हापासून बकासूर महाराष्ट्रात प्रत्येक शर्यतीत आपली चमक दाखवू लागला। आता मागच्या वर्षीच्या पुसेगावच्या हिंदकेसरी किताबाचा विचार केला तर मागच्या वर्षीचा हिंदकेसरी किताब पटकावण्याचा मान गर्णिकेच्या राजानं पटकावला होता, तर राहुल पाटलांच्या मथुरनं नुकतंच जवळपास 4 महिने झुंजत असलेल्या लंपीच्या आजारातून वर येत 17 डिसेंबरला वडकीचं मैदान मारलं आणि आता पुसेगावात सलग दुसऱ्या शर्यतीत फायनलमध्ये आला होता। आता हे तिन्ही बैल फायनलमध्ये आले आणि त्यामुळंच फायनल चुरशीची होणार यात शंकाच नव्हती। पण हिंदकेसरी होण्याचा मान या तिघांपैकीच कुणाला तरी मिळणार अशा चर्चा मग बैलगाडा प्रेमींमध्ये सुरू झाल्या आणि अखेर तो क्षण आला। फायनलला गाड्या बांधल्या गेल्या, झेंडा पडला, गाड्या सुटल्या आणि भिर्र करत बैलगाडा प्रेमी आनंदानं नाचू लागले। गाड्या पुढं सरकत होत्या। बकासूर अपेक्षेप्रमाणे आपली चपळता दाखवत होता। मथुरनं सुद्धा हळूहळू अंतर कापत आणायला सुरुवात केली। गाड्या अंतिम रेषेच्या जवळ पोहोचल्या, रेष पार झाली आणि बकासूरच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला। बकासूर पुन्हा एकदा हिंदकेसरी झाल्याची भावना बकासूर प्रेमींच्या मनामध्ये आली होती। पण इतक्यात काहीतरी घोटाळा झाल्याची चर्चा सुरू झाली। पंचांनी ड्रोन कॅमेऱ्याची दृश्य मागवून घेतली आणि या ड्रोन कॅमेऱ्याच्या दृश्यात दिसलं अगदी शेवटच्या क्षणाला बकासूरच्या गाडीनं लॉबी टच केली होती। पुढे पंचांनी बराच वेळ निकाल राखून ठेवला। कॅमेऱ्याची दृश्य पुन्हा तपासली जाऊ लागली आणि तासाभराच्या प्रतीक्षेनंतर निकाल पुकारायला सुरुवात झाली। निकाल पुकारताना सुरुवातीलाच सूत्रसंचालकांनी जाहीर केलं की लॉबी टच असलेली गाडी नंबरात धरली जाणार नाही। बकासूरच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता, कारण बकासूर लॉबी टच झाल्यामुळं गुलालाच्या रेसमधून बाहेर पडणार होता। बकासूरला 10वा अर्थात उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला।
घरणिकीचा राजा सुद्धा 4-5व्या क्रमांकावर होता. बकासूर बाहेर पडला, घरणिकीचा राजा मागे राहिला. त्यामुळे सर्वांना अपेक्षा लागून राहिली होती की यंदाचा पुसेगावचा हिंदकेसरी राहुल पाटलांचा मथुरच होणार. पण नंबर पुकारताना मथुरचं नाव घेतलं ते 2ऱ्या क्रमांकावर. सगळ्यांचे डोळे मोठे झाले होते. बकासूर मथुरला शह देत नेमकी कुठली गाडी पहिल्या नंबरला आली हे पाहण्यासाठी सगळ्यांनी कान टवकारले. आणि पुसेगावचं हिंदकेसरीचं मैदान मारणारी जोडी होती वाघवाडीकरांचा घरचा आणि गावचा साज रोमन आणि सरदार. दिवसभरात कुणाला या जोडीचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. त्याच जोडीला पाहण्यासाठी मात्र बैलगाडा प्रेमी आता गर्दी करू लागले. यंदा सुद्धा पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानानं बैलगाडा क्षेत्राला एक नवीन हिंदकेसरी जोडी दिली, रोमन आणि सरदार. तसं बघायला गेलं तर हे एकाच गावाचे. पैरा भेटताना अडचणी येतात म्हणून मालकांनी गावचा आणि घरचा साज एकत्र पळवायचं ठरवलं. बैल मालकांच्या म्हणण्यानुसार बैलांनी पहिल्यांदाच पुसेगावच्या मैदानात भाग घेतला होता. आत्तापर्यंत या 2 बैलांनी 7 ते 8 गुलाल घेतलेत. पण मालकांनी सांगितलं फायनल जशी लागली तेव्हाच आम्हाला विश्वास आला होता की आपण 2ऱ्या किंवा 3ऱ्या नंबरात हमखास असणार आहे. आणि याचं कारण होतं शेजारच्या फाटीत असलेली बकासूरची गाडी. आणि याच बकासूरच्या गाडीचा फायदा रोमनला आणि सरदारला झाला. पण निकालावेळी थोडा गोंधळ पाहायला मिळाला. खरं तर बकासूर इतर सगळ्या गाड्यांना मागं टाकत नेहमीप्रमाणे सगळ्यात पुढं पळत होता. पण अंतिम क्षणी बकासूरच्या गाडीनं लॉबी टच केली आणि त्यामुळंच बकासूरला स्पर्धेतून बाद करण्यात आलं. आणि त्याच्या पाठोपाठ असणाऱ्या रोमन आणि सरदार यांनी पुसेगावच्या मैदानात बाजी मारली. अशा प्रकारे साऱ्या नामांकित गाड्यांना बाजूला सारत रोमन आणि सरदार या नवीन गाडीनं 2024चा पुसेगावचा हिंदकेसरीचा मानाचा किताब पटकावला. मंडळी, पुसेगावचं मैदान पार पडलं. काहींनी रोमन आणि सरदारच्या रूपानं गरीबा घरचा बैल जिंकल्याचा आनंद व्यक्त केलाय, तर कुणी मात्र बकासूरच पुसेगावचा खरा विजेता असल्याची भावना व्यक्त केली. अशा प्रकारे यंदा सुद्धा पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानात नवीन गाडीच हिंदकेसरी ठरली. बाकी मंडळी, तुम्हाला पुसेगावच्या या हिंदकेसरी मैदानाबद्दल नेमकं काय वाटतं? रोमन आणि सरदार या बैलांविषयीची तुमची मतं काय आहेत? खरंच बकासूर बैलावरती अन्याय झालाय का? आणि रोमन आणि सरदार की बकासूर आणि सर्जा कोण आहेत पुसेगाव हिंदकेसरी 2024चे खरे मानकरी? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.